महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावं, व्यायाम करावा, यासाठी कुर्ल्यामध्ये फक्त महिलांकरता मोफत व्यायामशाळा सुरू केली आणि नुकतेच शर्मिला ठाकरे यांनी या व्यायामशाळेचं उद्घाटन केलं। महिला नेहमीच आपलं घर सांभाळताना आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, तर नोकरी करणाऱ्या महिला आपलं काम करत असताना आपल्या आरोग्याची काळजी घेत नाहीत। त्यातल्या त्यात कुर्ल्यासारख्या मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असलेल्या विभागातील महिलांचे तर आरोग्याकडे संपूर्ण दुर्लक्ष होतं। या महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, व्यायाम तसंच योगा करून निरोगी राहावं या हेतूनं मनसेतर्फे ही मोफत व्यायामशाळा आणि योगा केंद्र उभारण्यात आलंय। महिला जर तंदुरुस्त राहिली तर तिचं घर तंदुरुस्त राहतं। त्याच्यामुळे मी आता भाषणात सांगितलं की मी सुद्धा माझं कुठचंही काही कार्य असलं तरी 5 ते 6 वेळा मी शिवाजी पार्कला वॉकला असतेच। कुठचाही कार्यक्रम मी त्या वेळात घेत नाही। तसंच आपल्याला जर करायचं असेल तर महिला स्वतःसाठी 1 तास नक्की काढू शकते आणि तिने तो काढावा। या झोपडपट्टीत त्या महिलांना आरोग्यविषयक सेवा मिळत नव्हत्या। आपण बांद्रा, दादर या ठिकाणी गेलात तर आपण मोठे मोठे जिम पाहिलेले आहेत। 2000-3000 फी भरून त्या ठिकाणी जावं लागतं, परंतु या ठिकाणी माझ्या या कुर्ला विभागातील माता भगिनींना ही सुविधा मिळत नव्हती। ही खंत गेल्या अनेक वर्षापासून डोक्यात होती आणि म्हणून या ठिकाणी या कुर्ला विभागामध्ये फक्त महिलांसाठी ही व्यायामशाळा, योगशाळा या ठिकाणी आज लोकार्पण या ठिकाणी करण्यात आलेला आहे। या व्यायामशाळेत महिलांना आवश्यक सर्व अत्याधुनिक यंत्रसामग्री तसंच महिला प्रशिक्षकही नेमण्यात आले। मुंबईच्या विविध ठिकाणी असलेल्या जिम मध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्या महिला आर्थिक अडचणीमुळे प्रवेश घेऊ शकत नाहीत, मात्र सावित्रीबाई फुले महिला व्यायामशाळा ही सर्वच महिलांसाठी मोफत आहे। भरपूर ठिकाणी पोस्टर्स बघतो किंवा आपण जाहिराती वाचतो, पण एवढं करून सुद्धा महिलांना कुठे जायला मिळत नाही आणि हे असे म्हणजे हा फायदा म्हणजे कुठे घेता येत नाही। पण हे मामांनी मोफत जिम म्हणजे महिलांसाठी दिलेली आहे, त्या जिमचा फार मोठा फायदा होणार आहे। आमच्यासारख्या इथं कष्ट करणाऱ्या महिला आहेत ज्या कुठे जाऊन पैसे देऊन करू शकत नव्हत्या, त्यांच्यासाठी ही फ्री वास्तव्यात झालेली जिम फार चांगली झालेली सोय केलेली आहे। दुसरी गोष्ट अशी की बांद्रा वगैरे या ठिकाणी उत्तम प्रकारच्या अशा असू शकतात, पण आमच्यासाठी असं असणं हे फार आमच्या एरियामध्ये असणं फार गरजेचं होतं आणि हे झालं ते फार सर्वात चांगलं काम झालेलं आहे। झोपडपट्टी विभागात राहत असल्यानं योगा आणि व्यायाम करण्यामुळे महिला या शारीरिक दृष्ट्या फिट राहतीलच, तसंच मानसिक तणावही कमी होणार आहे। आपल्या आरोग्यासाठी महिलांनी 1 तास काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे। या जिमचा फायदा महिला घेतीलच यात शंका नाही। प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, कुर्ला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।